लक्षात ठेवलं पाहिजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा कुठल्याही पक्षानं कोण कन्सल्टंट नेमायचा, कुणाला किती दिवस ठेवायचं, तो त्या पक्षाच्या नेत्याचा निर्णय आहे. त्याच्यामुळं इतरांनी सल्ले देण्याची गरज नाही. आता त्याला किती, म्हणजे तुम्ही जो आकडा मला 200 कोटीचा सांगितला तो माझ्यासाठी सुद्धा संशोधनाचा विषय आहे. अशा पद्धतीचे आकडे फुगवून सांगून एखाद्या कन्सल्टंटला ह्या अपघाताचा त्या कन्सल्टन्सीचा काय संबंध आहे, तर दुरान्वे कुठेही संबंध नाही. परंतु तो विषय वेगळा, हा विषय वेगळा आहे. तरी सुद्धा तो विषय एकत्रित करून काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी वेगळं शिजतंय, अशा पद्धतीचं दाखवून दिशाभूल करू नये. माझं अजूनही म्हणणं आहे, अजितदादाच्या अपघाताची सखोल चौकशी झालीच पाहिजे. पण ती चौकशीची मागणी करत असताना कुणी इव्हेंट करू नये, कुणी त्याच्यावरती जो निर्मळ मनानं चौकशीचा मागणी करावी. तुमच्या चौकशीच्या मागणी मागे कुठंतरी राजकीय धूर निघतोय, हे मात्र स्पष्टपणे मी हेच म्हणतोय की चौकशी करत असताना तुमचा हेतू शुद्ध असला पाहिजे. तुमच्या चौकशीच्या मागणी मागे कुठंतरी राजकीय धूर दिसतोय, राजकीय धूर दिसतोय. राजकीय धूर इव्हेंट नाही, त्यांच्यात अनेक लोक आहेत. ज्या पद्धतीनं ते बोलतायत आम्हाला कुठंतरी वाटतं ह्याच्यामधून राजकीय वास यायला लागलाय. तुमची चौकशीचे हेतू जर शुद्ध असेल तर तुमच्याकडे खासदार आहेत, तुमच्याकडे आमदार आहेत, त्यांनी जाऊन वरच्या लेवलवरती जे काही त्या एजन्सीज आहेत त्यांच्याकडे मागणी करावी. माध्यमाच्या समोर येऊन मागणी करण्यापेक्षा संविधानिकरित्या कशा पद्धतीने या घटनेच्या मुळापर्यंत जाता येईल सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. कारण दादा महाराष्ट्राचे नेते होते, सगळ्याची भूमिका हीच राहिली पाहिजे. परंतु या घटनेवरती राजकारण कोणी करू नये या मताचे आम्ही आहोत. गेल्या 3-4 दिवसात विलीनीकरण लांबणीवर